हर्षित, काय झालं पिगी बँकला? पाय तुटला. काय करायचं रे पिगी बँक मधल्या पैशाचं आता? रिसर्च फंड मध्ये टाकायचे पैसे मिळाले. तुम्ही तुमच्या मुलाच्या फ्युचरसाठी पिगी बँक मध्ये त्याला गिफ्ट मध्ये आलेली 100ची 500ची नोट, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्याच्या आजीनी आजोबांनी त्याला दिलेले 500 रुपये तुम्ही पिगी बँक मध्ये टाकले की 2 वर्षांनी 3 वर्षांनी आपण त्याला एखादं चांगलं खेळणं घेऊ, चांगली गाडी घेऊ किंवा चांगली सायकल घेऊ किंवा त्याच्या एज्युकेशन फीसाठी आपण ते पैसे भरू. पण मित्रांनो, जर त्या पिगी बँक मध्ये तुम्ही 500 रुपयाची नोट टाकलीत आणि ती तुम्ही पिगी बँक 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी जर ओपन केली तर त्या नोटेची किंमत 500 रुपयेच राहणार. ते 500 रुपये वाढून 510 रुपये नाही होणार. आणि तुम्ही जी वस्तू घ्यायला जाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या स्कूलची फीस 2020-21ला फर्स्ट स्टँडर्डची फीस 23,236 रुपये होती. त्याच फर्स्ट स्टँडर्डची फीस 3 वर्षांनी 2023-24ला जर बघाल तुम्ही 27,000 रुपये झाली. म्हणजे साधारण त्या मुलाच्या स्कूलची फीस 4 वर्षानंतर 19% वाढली आहे. 4,400 रुपयाचं वाढ झाली त्या स्कूलच्या फीजमध्ये. तशीच जर तुम्ही तुमच्या मुलासाठी सायकल बघितली असेल, जर 2025 मध्ये तुम्ही सायकल विचार केला जी 5,000 रुपयाला भेटते, तर ती सायकल जेव्हा तुम्ही 2030 मध्ये तो 5 वर्षाचा होईल तेव्हा घ्यायला जाल तेव्हा ती 5,000 नाही 7,000 8,000ला भेटेल. पण तुम्ही या पिगी बँक मधली जर 500 रुपयाची नोट काढली तर ती 500 रुपयाचीच राहील. त्यामुळे मला हेच सांगायचं आहे की ज्या गृहिणी पिठाच्या डब्यामध्ये किंवा पिगी बँकमध्ये पैसे ठेवतात आणि त्यांना असं वाटतं की मी बचत करते, तर तुम्ही ते पैसे साईडला ठेवतायत पण बचत नाही होते. तुम्हाला त्या पैशाला कामाला लावायला लागेल. म्हणजे त्या पैशाला तुम्हाला कुठेतरी गुंतवावं लागेल की जेणेकरून त्याच्यावरती त्याचा परतावा मिळेल. तुमचे जे 500 रुपये आहेत ते 502, 510, 515 किंवा 525 होतील. ते 500 रुपये जर तुम्ही पिगी बँकमध्ये ठेवले तर ते 5 वर्षांनी 10 वर्षांनी 15 वर्षांनी 500च राहतील. त्यामुळे थोडे थोडे पैसे पिगी बँकमध्ये ठेवणं चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना सेव्हिंगची सवय लावाल. पण त्याच्यात पैसे जास्त जमा झाले की ते काढून त्याला कुठेतरी चांगल्या जागी इन्व्हेस्ट करा जिथे त्याचा परतावा मिळेल. ह्याच्यासाठी चांगला उपाय आहे, तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने किंवा एखाद्या आपल्या गृहिणीच्या नावाने म्हणजे आपल्या वाईफच्या नावाने किंवा बहिणीच्या नावाने म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट सुरू करा की जेणेकरून त्यांना मिळालेले जे पैसे आहेत, म्हणजे त्यांना त्यांच्या आजी आजोबांनी गिफ्ट दिलेले किंवा त्यांच्या भावांनी गिफ्ट दिलेले पैसे त्यांचे इन्व्हेस्ट होतील आणि ज्यावेळेस त्यांना त्याची गरज पडेल त्यावेळेस ते वाढून मिळतील की ती 500 रुपयाची नोट 500 रुपयाचीच किंवा 100 रुपयाचीच नाही राहणार. तुम्हालाही जर म्युच्युअल फंडमध्ये अशी काही गुंतवणूक करायची असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. माझी टीम तुम्हाला नक्की हेल्प करेल. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.